13 डिसेंबर रोजी लोकसभेत काही तरुण घुसल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी संसद अधिवेशनात निवेदन करावं अशी मागणी करत विरोधी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यावरून 18 डिसेंबर रोजी राज्यसभा आणि लोकसभेतून एकूण 78 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर 19 डिसेंबर रोजीही 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गुरुवारी पुन्हा काँग्रेसचे लोकसभेतील खासदार डी.के. सुरेश, नकुल नाथ आणि दीपक बैज या काँग्रेसच्या 3 खासदारांना निलंबित करण्यात आलं. खासदारांना निलंबित करण्याच्या केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राधानगरी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी भाजप सत्तेचा गैरवापर करून विरोधकांची गळचेपी करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक सुरेश चौगले यांनी केला. सरकारचं चालू असताना सामान्य जनतेच्या प्रश्नावर विविध खासदारांनी, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे जे खासदार होते त्या खासदारांनी जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलेला असताना, सरकारची सळोखीपळू सभागृहात करत असताना सरकारने हुकुमशाहीच्या प्रमाणे त्या खासदारांचं सभागृहामध्ये निलंबन केलं. त्या निलंबन केलेल्याच्या निषेधात पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेतर्फे हा निषेध मोर्चा आपण हे केलेला आहे. तहसीलदार कार्यालयावरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने. तसेच काँग्रेसचे महाविकास आघाडीचे बी नेते सर्व आमच्या जिल्ह्याला सगळे आम्ही तालुका लेवलला कार्यक्रम करत आहे, जिल्ह्याच्या लेवललाही कार्यक्रम चालू आहेत. आणि ह्या निषेध मोर्चासाठी आम्ही सगळे इथे राधानगरी तालुक्यातले तमाम उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आम्ही हा निषेध मोर्चा इथे आयोजित केला. यावेळी हुकुमशाही केंद्र सरकारचा धिक्कार असो, खासदारांचं निलंबन मागं घ्या अशा घोषणा देण्यात आल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या या आंदोलनाला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. या निदर्शनामध्ये तालुका प्रमुख उत्तम पाटील, महिला संघटक रंजना आंबेकर, सागर भावके, डॉक्टर व्ही.बी. सरावणे, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ओमकार पताडे, विमल पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.